मग द्रौपदी ताईने विचारलं देवा यायचंच होतं, मग एवढा वेळ लावला का? थोडं लवकर यायचं ना. देव म्हटलं होतो तुझ्या जवळ, गेलो कुठंच नव्हतो, तुझ्या जवळच होतो ग. पण तू म्हटली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. द्वारकेला नव्हतं, होतो तुझ्या जवळ, पण मला द्वारकेला जावं लागलं. कारण मी भक्ताचा ऐकतो, भक्ताच्या शब्दाच्या पुढे जात नाही. द्वारकेला नव्हतं, होतो तुझ्या जवळ, पण द्वारकेला जावं लागतं. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी याला. मी जे शब्द दिलाय तुला, माझ्या भक्ताला जर त्रास झाला, त्या दुःखातून बाहेर काढण्याची क्षमता, बाहेर काढण्याचं काम भगवान परमात्म्याचं असतं. तुझ्या जवळच होतो, पण तुला समजलो नाही, उशीर लागला ग तुला कळण्यासाठी. द्रौपदी मातेवरती अनेक संकट आले पहा. संकटाची सीमा तुम्हाला उदाहरण सांगेल मी. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं होतं, पांडवांचा विजय झाला, सगळीकडे आनंदाची वाद्य वाजत होती. पण कुठली काळोख रात्र निर्माण झाली, रात्र आली. आणि ज्या वेळेला द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा प्रेत होऊन पडलेला दुर्योधन होता. दुर्योधन प्रेत होऊन सगळ्या शरीरामध्ये बाण घुसलेली होती. बाणाच्या जाळ्यावरती तो पडलेला. अश्वत्थामाने विचारलं कोण आहेस तू? सांगितलं मी आहे दुर्योधन. दुर्योधन आहेस मित्रा? याच कानानं तुझा पराक्रम ऐकला होता, या डोळ्याने तुझा पराक्रम पाहिला होता, आणि ही काय तुझी अवस्था झाली? राज सिंहासनावरती किती शोभून दिसत होतास रे. पण मित्र असं झालंय तरी काय तुला? बरं जीवही निघून जात नाही, जात तरी का नाही? तो म्हणे गेलोही असतो, माझा प्राणही निघून गेला असता, पण काय सांगू, 99 आम्ही भाऊ, पण सगळे 99चे 99 मरण पावले. पण 5ही पांडवांपैकी एकही पांडव कसा रे मेला नाही, दुःख अंतःकरणामध्ये टोचतंय, म्हणून माझा प्राण निघून जात नाही. अश्वत्थाम्याने सांगितलं दुर्योधना काळजी करू नकोस, आनंदाने मरायचं असेल 5 पांडवांचे मुंडके घेऊन तुझ्या जवळ येतो, तुला दाखवतो ना आनंदाने प्राण त्याग कर. कोणती रात्र उगली होती माहिती नाही. अश्वत्थाम्याने ठरवलं, तलवार घेतली, घासलेली तलवार होती, चमकलेली तलवार होती, म्यानामध्ये तलवार घातली. रात्रीच्या वेळेला जेव्हा आला, इकडे आनंदानं देवाला माहिती होतं काहीतरी घोर कृत्य घडणार आहे, म्हणून देवानं पांडवाला सांगितलं पांडवांनो आपल्याला आनंद साजरा करायचा आहे, पण आपल्या मोकळ्या शेतामध्ये जायचंय, घरी नाही आनंद साजरा करायचा. शेतामध्ये निघून गेले पांडवांचे 5 पुत्र. आईकडे गेले, द्रौपदी ताई आई आमचे बाबा आज त्यांच्या शिबिरामध्ये झोपण्यासाठी नाहीत, आम्ही जाऊ का त्यांच्या जागेवरती झोपण्यासाठी? आईने नकार नाही दिला. आई म्हटले हो बाळांनो, आज तुमचे वडील नाहीत, तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन झोपा. पण अगोदरच्या दिवशी सांगितलं आई उद्या लवकर उठवा आम्हाला. एकानं सांगितलं आई सकाळी उठून लवकर मला आंघोळ घाल, बाबा आले की अगोदर मला उठव. जेव्हा रात्र झाली, लेकर बापांच्या शिबिरामध्ये आपोआपल्या जागेवरती जाऊन झोपले. जेव्हा अश्वत्थाम्यानं तलवार घेऊन आला, रात्र उजडलेली होती, चांदणं पडलेलं होतं, काळोखाक रात्र, चांदणं टिपूर टिपूर कळत होतं. जेव्हा आपण पाहतो ना, बेणकीचा आवाज किर 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 आवाज येत होता, आणि त्या आवाजामध्ये अश्वत्थाम्यानं म्यानातून तलवार बाहेर काढली, दिव्यातली वात समोर गेली, मंद मंद दिवा चाललेला होता, तलवार ती कोणाचं तरी रक्त पिण्यासाठी आसुसलेली होती. जशी तलवार बाहेर काढली, त्याला माहिती नव्हतं हे पांडव नाहीत, पांडवांची मुलं आहेत. तलवार काढली, त्यानं सप 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 असे 5 वार केले, गळापासून शिर बाजूला झाले, रक्ताचा पाट ओसंडत आला, द्रौपदी मातेच्या अंगाखाली आला, येऊन पाठी हात लावला. काय झालंय? रक्ताचा पाट. अगोदरच महाभारताच्या युद्धामध्ये रक्ताचे पाट तिने पाहिलेले होते. रक्ताला घाबरत होती ती. रक्त येते, कुठून रक्त येते नेमकं? धावत पळत आली, शिबिरातून रक्त येऊ लागलंय, नेमकं झालंय तरी काय? जेव्हा शिबिरामध्ये दिव्याची वात पुढे केली आणि स्वतःच्या डोळ्यानं पाहते, एकही लेकरू जिवंत नाही. धडापासून शिर बाजूला झालीत, चेंडूची फुलं गोळा करावीत तशी माता स्वतःच्या लेकराचे ती मस्तक गोळा करते. आवाज दिला एका लेकराच्या जवळ जाऊ, बाळा तुला आंघोळ घालायची होती ना रे, उठून बस, एकदा मला आई म्हण. ज्या आईला लेकरू नाही तिची अवस्था विचारा, आणि ज्या आईचं लेकरू आता उग कुठेतरी आनंदाचे दिवस येणार, आणि ते लेकरू जर आईपासून निघून गेलं तर त्या आईचं दुःख त्या आईलाच माहिती असतं. प्रत्येक लेकराच्या जवळ जाऊ, बाळा तुला आंघोळ करायची होती ना, एकाला म्हणाव बाळा तुला तेल लावून द्यायचं होतं ना, एकदा आई म्हण मला, काहीच नको एकदा आई म्हण. पांडवांच्या लक्षात आलं एकही मुलगा जिवंत नाही. द्रौपदीला सांगितलं हे कृत्य केलंय कुणी? अश्वत्थाम्याने केलंय.
रथाला बांधून फरफटत ओढत आणला. जसं वांग सोलावं तशी अवस्था त्या अश्वत्थाम्याची झाली. आणि जेव्हा द्रौपदीनं तेव्हा अश्वत्थाम्याला पाहिलं, सांगितलं, पती स्वामी त्याला सोडून द्या, त्याला मारू नका. का? महाभारताच्या युद्धामध्ये तुमचे गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आहे तो, त्याला तुम्ही मारलाय. त्याची माता त्या लेकराकडे पाहून तरी जीवन जगती. आणि एकदा का तो निघून गेला ना, त्या आईनं जगायचं कोणाकडे पाहून? माझं एकही लेकरू जिवंत नाही, पण तुमच्याकडे पाहून मी जीवन जगेल. पण या आईनं राहायचं कोणाकडे? कोणाकडे पाहून जीवन जगायचं? त्याला मारू नका, त्याला सोडून द्या. संताचं अंतकरण होतं ते. तुम्ही आणि आम्ही नाही, संताचं अंतकरण गहीवरून आलं. आई सोडून द्या त्याला, त्याला मारू नका त्याला. त्याची आई त्याच्याकडे पाहून तरी जीवन जगेल. मारू नका, त्याला सोडून द्या. अर्जुनानं देवाला विचारलं, देवा याला काय करावं, याला मारावं की नाही मारावं? देवानं सांगितलं, याला माराही आणि त्याला मारूही नका. नेमकं करावं काय? मी तुम्हाला सांगते पा. कधी कधी उदाहरण पाहतो आपण. लग्नाला लेकरू आलेलं कधी कधी आईला सोडून जाते. अशा अनेक घटना आपण पाहतोय. एका बाईचं लेकरू देशाचं रक्षण करण्यासाठी जेव्हा देशाच्या सीमेवर ते लढण्यासाठी गेलंय, त्या आईला माहितीये दिवाळीसाठी लेकरू गावाकडे येणार आहे. लेकरानं सांगितलं, सोमवारी बरोबर दुपारी 2 वाजता मी येईल आई. एअरपोर्ट वरती मला नेण्यासाठी विमानतळावरती आहे. ती माता विमानतळावरती जाऊन बसते, लेकराची वाट पाहते, पण लेकरू काय येईना. साहेबांना विचारलं, साहेब 2 वाजता लेकरू येणार होतं, विमान येणार होतं, आता 4 वाजले तरी कस काय नाही आला अजून? तर साहेबांनी विचारलं, आई कोण होतं तुमचं त्या विमानामध्ये? माझं लेकरू होतं, माझे पती. लेकरू लहान होतं, 2 वर्षाचं, तेव्हा सोडून गेले. सर्वस्व म्हणून लेकराला शिकवलं, त्याला मोठं केलं. त्याची इच्छा होती देशाची सेवा करायची. देशाची सेवा करण्यासाठी लेकरू सोडून दिलं. एकुलता एक मुलगा आहे मला, त्या लेकराकडे पाहून जीवन जगते मी. सांगा ना साहेब, विमान येणार कधी आहे? त्या साहेबांनी सांगितलं, आई माफ करा. पण ते विमान मध्येच कोसळलं आणि त्यातले सगळे मृत्युमुखी पडले. जमिनीवरती डोंगर कोसळवा तशी माय धरणीवरती पडली. डोक्यामध्ये बदल पडला. कित्येक महिने लटून गेले. येईल त्या माणसाला विचारायची, दादा माझं लेकरू येणार होतं, ते विमान येणार कधी आहे? नेमकं माहिती नाही त्याला लेकरू गेलंय म्हणून. वाट पाहते, दुसऱ्याच लेकरू आलं तर धावत पडत जाती. सांगा ना कधी येणार आहे माझं लेकरू? तशी अवस्था द्रौपदीची झाली. लक्षात येईना करू काय नेमकं. देवाला विचारलं अर्जुनानं, देवा काय करू नेमकं? याला मारावं की नाही मारावं? म्हणजे त्याला माराही आणि त्याला मारूही नका. माराही मारूही नका म्हटल्याच्या नंतर करावं काय नेमकं? याचं उत्तर काय ते लक्षात येईना. मग अपमानित करून अश्वत्थाम्याला काढून दिलं. पण अश्वत्थामा शांत नाही बसला. त्याच्या मस्तकाचा दिव्यमणी काढून घेतला. दिव्यमणी काढून घेऊन अश्वत्थाम्याला काढून दिलं. आल्याच्या नंतर जेव्हा तरी सुद्धा शांत नाही बसला. दुर्बुद्धीचा होता. दुर्बुद्धीचा असल्यामुळे त्या अश्वत्थाम्यानं दूर गेला आणि 5 ब्रह्मास्त्र सोडली. उत्तरेच्या गर्भावर एक ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरेच्या गर्भामध्ये वेदना होऊ लागल्या. आग होतीये. विनंती करते, देवा माझ्या पोटात आग पडलीये. आग पडली, मला त्रास होतो, त्याचं काही वाटत नाही, पण पांडवांचा वंश माझ्या पोटामध्ये वाढतोय, काहीतरी करा. देवाने सांगितलं, काळजी करू नको, मी तुझ्या गर्भाचं रक्षण करतो. देवानं सूक्ष्म रूप धारण केलं. उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या बाळाचं रक्षण केलं. जेव्हा उत्तरेनं सुंदर अशा मुलाला जन्म दिला, लेकरू रडत होतं, रडतच राहीना. लेकरू रडत होतं, बाळ रडत होतं. पण जेव्हा भगवान परमात्म्याने स्वतः ते लेकराला मांडीवरती घेतलं, तेव्हा ते हसायला लागलं. हसतंय का विचारलं. माझा मित्र जो आईच्या गर्भामध्ये होता ना, तो आत्ताशिक भेटलाय. मग त्याचं नाव त्यानं ओळखलं. अगोदर विष्णुराग नाव ठेवलं, पण त्याचंच नाव त्यानं ओळखलं म्हणून परीक्षित हे नाव ठेवलं. परीक्षित नाव ठेवलं. तेव्हा रडणारं बाळ हसू लागलं. त्याचं नाव परीक्षित ठेवलं. त्याच्यानंतर भगवान परमात्मा पुन्हा द्वारकेला जातात. अर्जुन देवाला भेटायला जातो. भगवान परमात्मा स्वधाम गमन करतात. अर्जुन परत येतो तेव्हा खूप दुःख होतं. रडताना अर्जुन आला. धर्मराजानं पाहिलं आणि विचारतात, का रडतोस, नेमकं काय झालं? सांगितलं, दादा अनेक संकटामधून बाहेर काढणारा भगवान कृष्ण आपल्यातून निघून गेलाय. आता आपल्याला इथे नाही राहायचं. मग आपला देव या जगात नाही तर आपण सुद्धा या जगात राहायचं नाही. म्हणून पांडवांना सर्व राजा परीक्षितीला गादीवरती बसवलं आणि पांडवांनी स्वर्गारोहण केलं.
राजा परीक्षित चांगलं राज्य करतोय, राज्यकारभार करत असताना त्यानं जेव्हा पाहिलं ज्या राज्यामध्ये गायीची पूजा केली जाते, ज्या गायीचं रक्षण केलं जातंय, ज्या गायीची आरती केली जाते, त्या राज्यामध्ये एक काळा पुरुष गायीला मारताना पाहिला. काळा पुरुष गायीला मारतोय आणि ज्या राज्यामध्ये गायीचा अपमान होतोय, गायीची कत्तल होती, ते राज्य कधीच आनंदाने नांदू शकत नाही. का? आपल्या राज्यामध्ये तर गायीची आरती करतात, गायीची पूजा करतायत. मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. हो मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. हो मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. हो मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. मंगलकारी माँ हमारी गोमाता, जय हो माँ हमारी गोमाता. एक काळा पुरुष म्हणजे कली, एक गाय आणि बैल या दोघांनाही मारत होता. काळा पुरुष कली आहे आणि गाय आणि बैल या दोघांना मारत होता. मग गाय म्हणजे पृथ्वी मातेचं रूप आहे. मग जेव्हा वृषभदेवानं पाहिलं धरणी माता रडत होती, का रडती नेमकं लक्षात आलं. मग राजा परीक्षितनं ठरवलं की या कलीला दंड द्यायचा, कलीला दंड द्यायचं. ही कलीच्या लक्षात आलं तेव्हा कली शरण आला. सांगितलं, राजा महाराज मी जाऊ तर जाऊ कुठे, असे ठरून ठिकाणं द्या, त्या ठिकाणामध्ये त्या ठिकाणी मी राहतो. मग 4 ठरून दिले ठिकाणं. पहिला आहे द्वित, मद्य, व्यभिचार आणि हिंसा, या 4 ठिकाणामध्ये राहा. तो म्हणे सगळे थर्ड क्लास आहेत. म्हणे एक काम कर, मग चांगलं ठिकाण आहे ना, चांगलं ठिकाण म्हणजे सोन्यामध्ये राहा म्हणे. एक चांगलं ठिकाण, 4 वाईट आहेत. सोनं, पण सोनं कोणतं, जे अनितीनं कमवून आलंय त्या सोन्यामध्ये राहा. राजाच्याच लक्षात नाही. कालांतराने जेव्हा काळ लोटून गेला, अनितीने कमवून आणलेला टोप राजानं स्वतःच्या डोक्यात परिधान केला आणि तोच टोप जेव्हा राजानं डोक्यात घातला तेव्हा कलीनं राजा परीक्षितीच्या डोक्यात प्रवेश केला. पाण्याच्या शोधामध्ये जंगलामध्ये फिरत होता. फिरत असताना इकडे तिकडे पाहिलं, पाणी शोधत होता. पाणी काय सापडेना, घसा कोरडा पडलाय. साधू महात्मा दिसले, तपश्चर्या करत बसलेले होते. साधू महात्मा तपश्चर्या करत बसलेले होते आणि साधू महात्म्याकडे जेव्हा पाहिलं, आवाज दिला, महात्मा. पण ध्यानस्थ बसलेले, निद्रस्थ होते, ध्यानस्थ होते. साधू महात्म्यांना आवाज नाही ऐकायला आला. परत आवाज दिला एकदा, महात्मा. आवाज नाही गेला. साधू महात्म्यांना आवाज ऐकूनही राजा परीक्षितेला वाटलं माझ्या राज्यात राहत आहेत, मी यांची सेवा करतोय, मी यांची पूजा करतोय, माझ्या मने निवांत शांत तपश्चर्या करतायत आणि माझा आवाज ऐकत नाहीत. कलीनं प्रवेश केलेला होता. जवळच मेलेला सर्प उचलला आणि त्या महात्म्यांच्या डोक्यामध्ये टाकला, गळ्यात घातला त्यानं. तो सर्प जेव्हा त्या महात्म्यांच्या लेकरानं पाहिला, राजा तिथून निघून गेला. लेकरू रडत होतं. रडण्याच्या आवाजानं जेव्हा जागे झाले, विचारलं, बाळा का रडतोयस? आणि स्वतःच्या लेकरानं श्राप दिला, ज्यानं कोण माझ्या पिताच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प लटकवलेला असेल त्याला 7च दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल.
बाळाच्या आवाजाने जेव्हा उठले साधू महात्मे, विचारलं बाळा का रडतोय? सांगितलं बाबा तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प लटकवला आणि मी त्याला श्राप दिलाय. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, बाळा अंतर्ज्ञानानं पाहिलं दुसरा तिसरा कोणीच नसून जो राज्याचा सांभाळ करतोय तो राजा परीक्षित आहे. बाळा तू हे चांगलं केलं नाहीस रे, चांगलं केलं नाहीस तू. ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या आधारावरती आपण तपश्चर्या करतोय, शांत राहतोय, आज निवांत बसून ध्यान करतोय, हे उपकार फक्त राजाचे आहेत. राज्याचा सांभाळ करणारा राजा राजा परीक्षित गोर गरिबांना सांभाळतोय, तू त्याला श्राप दिलास, हे चांगलं केलं नाहीस तू. त्यावेळेला सांगितलं संतांचं अंतकरण विशाल असतं, संतांचं अंतकरण हे जगाला दिलेलं असतं, जगाला सामावण्याची क्षमता संतांमध्ये पाहिजे. जग कसंही असू द्या पण जग जर आग झालं तर साधू संतांनी पाणी व्हायचं असतं, हे संतांचं अंतकरण असतं. म्हणून योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन संती सुखी व्हावे पाणी, विश्व रागे झाले वनी, विश्व रागे झाले वनी. बाळा जग जर आग झालं तर आपल्याला पाणी व्हावं लागतं, हे संतांचं अंतकरण असतं. जग गोरगरिबाची जो राजा सेवा करतोय, तू चांगलं केलं नाहीस, तू त्या राजाला श्राप दिलाय तू आता. पण त्याला जाऊन सावध कर की राजा तुझ्याकडे जीवनाचा उद्धार करण्यासाठी फक्त 7च दिवस शिल्लक आहेत. शमीक ऋषींनी शृंगाला सांगितलं जाऊन राजाला सावध कर. मग जेव्हा शुकदेव महाराज येत आहेत राजाला उपदेश करतात, राजा काळजी करू नकोस, तुझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुला अमर कथेचं चिंतन करावं लागेल. 7 दिवसामध्ये तुझा उद्धार होईल, हे चिंतन आपण पाहू. पण आता हा कथाभाग उद्या पाहू. आपली कथा आजची इथेच थांबेल. उद्या बरोबर 1 वाजता कथा चालू होईल. उद्या काय कीर्तन नाही, आज मला कीर्तन आहे म्हणून थोडीशी लवकर. उद्या करू आपण, जास्त वेळ कथा करू, 4:30-5 वाजेपर्यंत करू. उद्या बरोबर 1 वाजता सगळ्यांनी या. मी आले 1:30 वाजता आले आज तरी सुद्धा इथं 5-6 महिला बसलेल्या होत्या. बाकीच्या करतात काय तेच कळत नाही मला. आरतीची यजमान आरती लावून घ्या.